पश्चिम बंगालमध्ये जिथे भाजप आणि तृणमूलची चुरशीची लढत बघायला मिळत होती, आता तृणमूलने 100 जागांवर आघाडी घेतली आहे। तर दुसरीकडे भाजपने सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार बहुमताचा आकडा गाठलेला 148 हा बहुमताचा आकडा आहे पश्चिम बंगालमध्ये। आणि सुरुवातीचे जे कल आहेत मतमोजणीचे त्यानुसार बहुमताचा आकडा भाजपने गाठलेला आहे। आसाम पाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये सुद्धा बहुमताचा आकडा भाजपने गाठलेला आहे। 250 जागांचे कल पश्चिम बंगालमधले आतापर्यंत हाती आलेले आहेत, त्यामुळे 48 जागांचा फरक आहे आता तृणमूल आणि भाजपमध्ये। पश्चिम बंगालच्या कलांमध्ये सध्या भाजपला बहुमत मिळताना दिसतंय। एक्झिट पोल सुद्धा असंच काहीसं सांगत होते आणि त्याचप्रमाणे आता आकडेवारी सुद्धा येते आहे। सुरुवातीचे कल सुद्धा तेच सांगतायत। पश्चिम बंगालमध्ये बहुमताचा आकडा मॅजिक फिगर जी की 148 आहे ती गाठली आहे। तर दुसरीकडे बारामतीमध्ये जय पवार हे मतमोजणी केंद्रावर दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार यांनी मतमोजणीत आघाडी घेतलेली आहे। पोस्टल वोट्स मध्ये सुद्धा त्यांनी आघाडी घेतलेली होती। त्यानंतर आता जय पवार मतमोजणी केंद्रावर दाखल झालेले आहेत। तामिळनाडूमध्ये 135 जागांचे कल हाती आलेले आहेत। त्यानुसार तामिळनाडूमध्ये डीएमकेने 80 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे, तर एआयडीएमकेने 26 जागांवर आघाडी घेतलेली आहे। त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते की काय तामिळनाडूत अशी शक्यता तयार झालेली आहे, कारण टीव्हीकेची जोरदार मुसंडी बघायला मिळाली आहे। सुरुवातीला केवळ 7 जागांवर आघाडीवर असलेला टीव्हीके आता 22 जागांपेक्षा अधिक जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळतं। तर पश्चिम बंगालमधली आकडेवारी आपण पुन्हा एकदा पाहूयात। भाजप 148 जागांवर आघाडीवर आहे, तृणमूल 100 जागांवर। काँग्रेसला मात्र एकाही जागेवर आघाडी घेता आलेली नाहीये, ना डाव्या पक्षांना। त्यामुळे चुरशीची लढत होती भाजप आणि तृणमूलमध्ये आणि त्याप्रमाणे भाजपने सध्या 148 जागांवर आघाडी घेतलेली आहे। 148 हा तोच आकडा आहे जो पश्चिम बंगालमधल्या विधानसभेत बहुमताचा आहे। तर दुसरीकडे आसाममध्ये भाजपने 70 जागांवर आघाडी घेतलेली आहे। बहुमताचा आकडा आहे 64। भाजपने आघाडी घेतलेली आहे 70 जागांवर। काँग्रेसने 12 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे। आसाम गण परिषद आणि त्याचबरोबर एआययूडीएफ असे काही घटक पक्ष सुद्धा आहेत आसाममध्ये। तर तामिळनाडूमध्ये 136 जागांचे कल आतापर्यंत हाती आले आहेत। त्यानुसार 80 जागांवर डीएमकेने आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे स्टॅलिन यांचा पक्ष सत्ता तामिळनाडूमध्ये कायम राखतो असं सुरुवातीचे कल सध्या सांगतायत।